रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शूर कासार बीड भागातले हरणं आणि जंगली श्वापद मारले गेले आणि वन विभागाच्या इकडे दुर्लक्ष होते. हे मटण जाते कुठं? हे मटण हे मांस हरण काळवीट मोरांचं मांस वन विभागाच्या दुर्लक्षामुळं शिरूर कासार आष्टी तालुक्याचा सलमान खान म्हणजे सुरेश धस याच्या घरी जातं. कारण सलमान खानवर ज्याप्रमाणे एक काळविटाच्या शिकारप्रमाणे 10 वर्षाची त्यांना शिक्षा झाली, त्याप्रमाणे आज सुरेश धसांनी तर अनेक काळवीट अनेक हरणं अनेक मोरांची तस्करी करायला सांगून स्वतः मांस खाल्लेलं आहे. यांच्यावर काय कारवाई करणार मुख्यमंत्री हे आम्हाला बघायचं आहे. आणि त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर अनेक ठिकाणी आलेलो तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यात अनेक मोर्चे आता शिरूर कासारचा प्रथम आहे, परंतु जोपर्यंत सुरेश धसांचा आष्टीच्या सलमानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. पूर्ण नवनाथ दौडनी रचलेलं गौड बंगाल आहे. आता कुठंतरी प्रकरण दाबण्यासाठी कुठंतरी त्याला बाजूला करण्यासाठी हे केलेला प्रकारे बाकी काही नाही. खरं तर मी काय म्हणतोय, या राज्याच्या गृहमंत्र्याने ह्या प्रकरणामध्ये CID मार्फत चौकशी करावी, SIT स्थापन करावी आणि ज्या महिला इथं त्या कैलास बोराडेंच्या विरोधात आल्यात यांचीसुद्धा कसून चौकशी करावी. दूध का दूध पाणी का पाणी समोर येऊन जाईल. सत्य काय आहे तुम्हाला दिसून जाईल. मला सांगा मला की काय गेली का असं सवाल देखील खोक्याने उपस्थित केलेला आहे. खोक्याने बेरक्याने टाकली. एक खोक्या बीडचा खोक्या म्हणजे अतिशय त्यांनी सगळी यंत्रणा विकत घेतलेली. पोलीस प्रशासन तर पूर्ण त्याच्या ताब्यात आहे. शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनमध्ये तो पार्ट्या करतो, दारू पितो. जर शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज जर तपासले गेले, गृहविभागाला माझी विनंती, बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना माझी विनंती की तुम्ही शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनचे सगळे CCTV फुटेज तपासले पाहिजे आणि तुमचा तिथला पोलीस निरीक्षक शिरूर कासारचा आणि खोक्याचे CDR तपासले पाहिजे. त्यांच्या किती पार्ट्या झाल्या, त्यांनी किती हरणाचं मांस खाल्लं, किती काळविटाचं खाल्लं, किती मोराचं खाल्लं, त्यामधून निष्पन्न होईल. आणि ह्या सर्वांनी मिळून सुरेश धसांच्या घरी किती वेळा मांस नेऊन दिलं, सुरेश धसांच्या कुटुंबियांनी किती वेळा मांस खाल्लं. खरं तर सुरेश धसांची सुद्धा नार्को चाचणी झालीच पाहिजे. त्यामध्ये सगळं सफाई आणि सगळं साफ सगळ्या महाराष्ट्राला दिसू. बीडच्या बाबतीत एखादा आरोपी सापडला की त्याला मग का बीडच्या एखाद्याचं नाव घेतलं की तो आरोपी आरोपी, याला आरोपी करा, त्याला आरोपी करा. त्याचप्रमाणे ह्या घटना सगळ्या सेम आहेत. आरोपींना जात नसते आणि अन्यायग्रस्तांनाही जात नसते. त्यामुळं या राज्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचं कृत्य केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांची हत्या करणाऱ्याला फाशीची भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे खोक्या असेल, अनवा येथील नवनाथ दौड प्रकरण असेल, नवनाथ दौड असेल, त्याचा भाऊ असेल, या सर्वांना कठोर शासन झालं पाहिजे. याची SIT मार्फत चौकशी होऊन यांच्यावर मकोका लागला पाहिजे. कारण की या सगळ्या संघटित गुन्हेगारी आहेत. कारण आणव्यामध्ये सुद्धा संघटित सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला चटके देण्याचं काम केलं आहे. बीडमध्ये सुद्धा डाकणे कुटुंबियाला एकत्रित येऊन अनेक जणांनी मारण्याचं काम केलं आहे. अनेक गंभीर गुन्हे, अनेक प्राण्यांची तस्करी करण्याचं काम आहे. यामध्ये वन विभागसुद्धा त्यामध्ये सामील आहे. वन विभागाला सुद्धा त्याचे हप्ते जातात, पोलीस प्रशासनाला त्याचे हप्ते जातात. त्यामुळे सगळे भाग याची भूमिका घेतात. याची SIT आणि CID मार्फत सगळी चौकशी झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. औंढळ नावाच्या जरांगीला जात. या राज्यामध्ये अनेक मराठा समाजामध्ये प्रगल्भ अभ्यासू हुशार नेते आहेत. जोपर्यंत ते या राज्याचं मराठा समाजाचं नेतृत्व करत होते तोपर्यंत राज्य शांत होतं. सगळे भावाभावासारखे एकत्र नांदत होते, राहत होते. पण जरांगेसारखा निव्वळ बिंडोक माणूस समोर आला आणि कुठंतरी या राज्याला कोणाची तरी दृष्ट लागल्यासारखं प्रमाण झालं आणि राज्यामध्ये जातीजातीत भांडणं, जातीजातीत द्वेष आणि जातीपासून आता जातीपातीच्या पलीकडे विषय गेला आहे. आता तर गुंडगिरीला जातपात राहील नाही. फक्त पैसा कमवायचा, दादागिरी करायची. वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया यांना पोषण्याचं काम जरांगेचे सहकारी मराठवाड्यातले सगळे करत आहेत आणि त्यातून ही गुन्हेगारी घडत आहे. आष्टी पाटोदा सगळीकडे दहशत आहे. खरं तर खोक्यासारखे एक माणसं नाही. सुरेश धसांचा
एक पोलीस कॉन्स्टेबल आहे आष्टी पोलीस स्टेशनला, त्यांनी अगदी महिला दिनाच्या दिवशी एका महिलेवर बलात्कार केला आहे आणि यापूर्वी 1-2 वर्षापूर्वी त्यांनी बलात्कार केला होता, तो निलंबित झाला होता, त्यातून पुन्हा तो बाहेर आला आणि आवर्जून सुरेश दासांनी तिथं फक्त वसुली करण्यासाठी तो सुरेश दासांचा लाडका कॉन्स्टेबल तिथं बसवलेला आहे। माझा तर सुरेश दासावर सुद्धा आरोप आहे, कारण की जर यांचा पोलीस कॉन्स्टेबल महिलावर बलात्कार करत असेल तर कधी कधी मला असं सुद्धा म्हणजे डोक्यात येतं की हे कॉन्स्टेबल काही महिला सुरेश दासांना महिला पुरवण्यासाठी तिथं बसवलेला आहे का, काही महिलावर दबाव टाकून सुरेश दासांकडं लैंगिक शोषण करण्यासाठी पाठवल्या जात आहेत का, याची सुद्धा येणाऱ्या काळात चौकशी झाली पाहिजे। संदीप क्षीरसागरनं जे आहे क्लिप पाहिली अगदी एकेरी भाषेत आणि त्या तहसीलदारांना धमकी वजा आमदार संदीप क्षीरसागर बोलतोय। संदीप क्षीरसागर हा सकाळी उठलं की तर नशेत असणारा राज्यातील एकमेव आमदार आहे, कारण की नशेत कुठेतरी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, अधिकाऱ्यांना मारहाण करणं हे संदीप क्षीरसागरचं पूर्वीपासूनचं काम आहे, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। संदीप क्षीरसागरवर क्लास 1 अधिकाऱ्याला तहसीलदाराला धमकी दिली या प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, संदीप क्षीरसागरला अटक झाली पाहिजे, कारण की कायदा सर्वांसाठी सारखा आहे, कायदा सर्वांना एकच आहे, त्यामुळं आमदार असो मंत्री असो का कोणी असो त्याला अटक झाली पाहिजे, सुरेश दासांना अटक झाली पाहिजे आणि संदीप क्षीरसागरांना सुद्धा अटक झाली पाहिजे।